नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। कमी दराच्या खेळात गौड बंगालचा संशय। सांगली महापालिकेला विविध वाहने पुरवण्याचा खासगी ठेका। सांगली महापालिकेतील पदाधिकाऱ्यांसाठी वाहने, नागरिकांसाठी पाण्याचे टँकर, आरोग्य विभागातील कामासाठी जेसीबी व पोकलँड मशीन पुरवण्यासाठी प्रशासनाने खासगी ठेकेदारांची नियुक्ती केली आहे। मात्र ठेक्यातील दर पाहता महापालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे। बाजारभावाप्रमाणे अत्यंत कमी दराने वाहने व यंत्रसामग्री पुरवण्याची तयारी ठेकेदाराने दर्शवल्याने या व्यवहारामागील आर्थिक गणिताबाबत चर्चा रंगली आहे। ठेकेदाराच्या या लो रेटच्या खेळात गौड बंगालचा संशय व्यक्त होत आहे। सांगली महापालिकेकडील विविध कामासाठी वाहने पुरवण्याचा ठेका प्रशासनाने काढला होता। त्यात पदाधिकाऱ्यांच्या वापरासाठी वाहने, विविध भागात पाणीपुरवठा तसेच विकास कामे व आपत्कालीन कामासाठी जेसीबी आणि पोकलँड मशीन, ट्रॅक्टर, डंपरची आवश्यकता असते। याशिवाय प्रवासी बस, अधिकाऱ्यांसाठी वाहने, मालवाहू मोटारी, रुग्णवाहिका आदी वाहने पुरवण्यासाठी खासगी ठेका प्रक्रिया राबवण्यात आली आहे। ठेकेदाराने इतर स्पर्धेच्या तुलनेत कमी दर भरून ठेका मिळवला। मात्र प्रत्यक्ष बाजारात डिझेल खर्च, चालकाचे वेतन, वाहन देखभाल, विमा, दुरुस्ती व हप्ते याचा विचार करता एवढ्या कमी दरात सेवा पुरवणे आर्थिकदृष्ट्या शक्य आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। ठेकेदाराने पोकलँडचा दर 1150 रुपये प्रति तास इंधन खर्चासह दिला आहे, तर इतर ठिकाणी पोकलँड तासाला दर 1,500 ते 2,000 रुपये इतका आहे। जेसीबीचा तासाचा दर 900 ते 1000 रुपये असताना ठेकेदाराने 480 रुपये इतका कमी दर दिला आहे। ट्रॅक्टरचे दिवसाचे भाडे 2,500 रुपये असताना ठेकेदाराने 649 रुपये इतक्या कमी दराने पुरवण्याचा ठेका घेतला आहे। भविष्यात दरवाढ, अतिरिक्त बिले किंवा कामाच्या तासामध्ये फेरफार होण्याची शक्यता काही नगरसेवकांकडून वर्तवली जात आहे। दरम्यान प्रशासनाकडून मात्र ही निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे झाल्याचा दावा केला जात आहे। कमी दर देणाऱ्या पात्र ठेकेदारालाच काम देण्यात आल्याचं अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। गेल्या 6 महिन्यात ठेकेदाराने किती वाहने पुरवली याची कसलीही रेकॉर्ड प्रशासनाकडे नाही। स्थायी समिती सभेत अधिकाऱ्यांना जाब विचारला, पण एकही उत्तर देता आलं नाही। एका अधिकाऱ्याने तर लॉगबुक ठेकेदाराकडे असेल असं उत्तर दिलं। यावरून ठेक्यात गौड बंगाल दिसून येत आहे। उपायुक्तांनी थेट आयुक्तांशी चर्चा करून माहिती देणार असल्याची कबूल केलं आहे। या ठेक्यामागे संशयाचे धुके गडत आहेत, त्यामुळे नालेसफाईची निविदा काढण्याचे आदेश मी दिले आहेत। पारदर्शकपणे निविदा काढली जाईल असे स्थायी समिती सभापती अतुल माने यांनी सांगितलं।